कैलासराना शिवचंद्रमोळी फणींद्रनाथा मुकुट जकाडी कारण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मजको नतारी। तर 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे। महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेसाठीचा अतिशय महत्त्वाचा दिवस। ह्या दिवशी आपल्याला भगवान शंकराची उपासना करायची असते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसं करायचं व काय नियम व अटी आहेत तेच बघणार आहोत। हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर। तर बघा, तुम्ही 7 दिवसाचं पारायण करू शकतात, मग तुम्ही 3 दिवसाचं सुद्धा करू शकतात, अगदी तुम्ही 1 दिवसाचं सुद्धा करू शकतात, तुम्ही 5 दिवसात पारायण करू शकतात। ज्यांना 7 दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी 3 दिवसाचं करावं, किंवा त्यांना 3 दिवसाचं सुद्धा शक्य होत नसेल तर त्यांनी अगदी 1 दिवसाचं पारायण महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकतात। शिवलीला अमृत हा ग्रंथ हा अतिशय महत्त्वाचा आणि दिव्य असा ग्रंथ आहे। आपण श्रावण महिन्यात देखील या ग्रंथाचे पारायण करू शकतो, पण आता आपल्याला महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ग्रंथाचे पारायण करण्याचं भाग्य मिळालं आहे। तर तुम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ग्रंथाचे पारायण करू शकतात। शिवलीला अमृत पारायण हे अतिशय प्रभावी पारायण आहे। तुमच्या आर्थिक, शारीरिक, संसारिक, मानसिक कितीही प्रकारचा त्रास असो, कष्ट असो, जर तुम्ही शिवलीला ग्रंथाचं पारायण केलं तर तुमच्या सगळ्या समस्या पूर्ण होतीलच। आणि तुम्हाला माहित आहे का, जन्म देण्याचं काम ब्रह्मदेवाने केलं आणि आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूचं आहे। आणि आपल्याला म्हणजे आपलं अंतिम सत्य जे आहे, मृत्यूचं काम, ते आहे भगवान शंकराच्या हातात आहे। म्हणून दुःख, संकट, त्रास, अडचणी तुमच्या आयुष्यात कष्ट चालूच असेल तर तुम्ही नक्की शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करावं। अगदी महाराजांच्या कृपेने सर्व चांगलं आहे, तरी सुद्धा देवाने दिलं आहे आपल्याला, म्हणून आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करू शकतात। पण आपण संसारिक माणूस आहोत, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट, अडचणी, दुःख आहेतच। त्यासाठी हे 7 दिवस किंवा 5 दिवस किंवा 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत। पारायण करण्यासाठी आता शिवलीला अमृताचे 1 ते 14 अध्याय आहेत आणि 15वा अध्याय सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे। पण 14च अध्याय पठण करायचे। आपण जर तुम्हाला 7 दिवसाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही 2-2-2 असे 7 दिवसात अध्याय वाचून पारायण करू शकतात, किंवा जर तुम्हाला एकाच दिवसात ते पारायण करायचं असेल तर तुम्ही थोडं थोडं वाचू शकतात। तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात पूर्ण 1 दिवसीय पारायण करता येते, कारण अध्याय मोठे असल्यामुळे एकाच वेळेत पूर्ण पारायण करणं शक्य होत नाही। पण तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का, कारण घरातील जबाबदारी, स्वयंपाक, महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा सुद्धा असतात, म्हणून ज्यांना नाही शक्य होत त्यांनी 3 दिवसाचं केलं तरी चालेल। आता जर तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 5 अध्याय आणि दुसऱ्या दिवशी 5 अध्याय व तिसऱ्या दिवशी 4 अध्याय या पद्धतीने तुम्ही पठण करू शकता। पारायण करताना तुम्हाला जर पूजा मांडायची असेल तर तुम्ही मांडू शकता, नाहीतर अगदी शिवलीला अमृत देवघरात ठेवून द्यायचं। वाचन झालं की पारायण करताना तुम्ही सकाळी वाचू शकतात व 12 ते 12:30 या वेळेस सुद्धा तुम्हाला शिवलीला अमृताचं पारायण तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही प्रदोष काळी सुद्धा शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करू शकता। जे 3 दिवसाचं पारायण करणार असतील तर त्यांच्यासाठी सांगते, पहिल्या दिवशी जर सुरुवातीला तुम्हाला 5 अध्याय वाचायचे आहे तर जर तुम्ही सकाळी 2 आणि संध्याकाळी 3 किंवा तुमच्या वेळेप्रमाणे सकाळी 2, दुपारी 2 आणि संध्याकाळी 1 या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात। आता संसारिक माणसाच्या आयुष्यात प्रचंड जबाबदाऱ्या असतात, घरातील कामं, जॉब, बाहेरची कामं, या सगळ्या व्यतिरिक्त हे सगळं करूनही आपण परमार्थ साधतो आहे। तर थोडक्यात काय तर म्हणजेच प्रपंचाबरोबरच आपल्याला परमार्थ करायचा आहे, आणि हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। ज्यांना एका बैठकीत करणं शक्य होत नसेल त्यांनी आवर्जून करा, पण ज्यांना एका बैठकीत वाचणं शक्य होत नसेल त्यांनी थोडं थोडं करा, काहीच होत नाही। कारण कुठलाही देव तुमचं काहीच वाईट करत नाही। देव फक्त भक्तीचा भुकेला आहे। तुमची भावना तुम्ही किती भक्तिभावाने करता आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही किती छान पद्धतीने देवाची सेवा करता ते महत्त्वाचं आहे।
म्हणून 3 दिवसाचं करा किंवा 1 दिवसाचं करा. आदल्या दिवशी पण तुम्ही करू शकतात. नाहीतर महाशिवरात्रीच्या दिवशी केलं तरी चालेल. कारण बऱ्याच लोकांना महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा सुट्टी असते, म्हणून त्या दिवशी जास्तीत जास्त सेवा तुमच्याकडून झाल्या पाहिजे यासाठी तुम्ही करू शकता. आता नियम व अटी काय आहे तर जर शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर घरात मांसाहार करू नका आणि अर्थातच ब्रह्मचर्याचं पालन करावं. हे तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही 3 दिवसाचं करत असाल किंवा 7 दिवसाचं करत असाल किंवा 1 दिवसाचं करत असाल तर मांसाहार कडकडीत वर्ज्य असावा. कांदा लसूण हे नियम नाहीत, कारण हे गुरुचरित्र हा ग्रंथ नाहीये. पण एक सांगायचं झालं तर जेव्हा आपण पारायण करतो ना तेव्हा सात्विक अन्न खावं. कांदा लसूण आपण म्हणतो ना ते तामसी आहे, म्हणून कांदा लसूण वर्ज्य केलेला आहे, म्हणजे तो पाळावाच. कांदा लसणाचं तुम्ही सेवन करू नका. बाकी तुम्ही भात खाऊ शकता, बाजरीची भाकरी खाऊ शकता, गव्हाची चपाती वगैरे सगळं खाऊ शकता. कुठल्याही प्रकारची भाजी तुम्ही खाऊ शकतात. असं कुठलंच नाही, गुरुचरित्र एवढे नियम नाहीत. फक्त कांदा लसूण वर्ज्य करावं. जर होत असेल तर 1 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं करत असाल तेवढे दिवस खाऊ नका. बाकीच्यांना खाऊ द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. मांडणी करण्याच्या आधी जर तुमच्या घराजवळ जर भगवान शंकराचं मंदिर असेल तर तिथे जाऊन पाण्याने अभिषेक करा. 1 लोटा जल टाका, भगवान शंकरांचा छान असा अभिषेक करा. भगवान शंकरांना प्रार्थना करा की माझ्याकडून तुम्ही हे पारायण करून घ्या. नंतर घरी या. अर्थात शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायचं आहे. काळ्या रंगाचे वस्त्र न घालता तुम्हाला पांढऱ्या रंगाचे वस्त्र असतील तर अतिशय उत्तम. पारायण वाचेपर्यंत पांढऱ्या रंगाची साडी, ड्रेस, कपडे घालू शकतात. जर नसेल तर काहीच हरकत नाही, फक्त काळ्या रंगाचं घालायचं नाही. मी सुद्धा माझ्याकडे पांढऱ्या रंगाची साडी नव्हती म्हणून छान असा ड्रेस घातलेला आहे. पूजेला बसताना बांगड्या घाला, कपाळी भस्म लावा, भगवान शंकरांना पण भस्म लावा. साडी घातली तर डोक्यावर पदर किंवा ड्रेस घातला तर डोक्यावर ओढणी घ्या. अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे. खाली वस्त्र किंवा आसनावर बसावं, कारण आसनावर बसल्यावरच आपल्याला कोणत्याही सेवा करायच्या असतात. तुम्हाला पारायण करायचं असेल तर या सर्व पद्धतीने पारायण करायचं आहे. या पारायणाचे काही नियम नाही जास्त, पण महाशिवरात्री निमित्त भगवान शंकराची सेवा करण्याचा आपल्याला उत्तम कार्य मिळालं आहे व आपलं ते भाग्य समजून आपण हे सर्व सेवा करायची आहे. तर आपण का नको करायला? उद्यापासून जर तुम्हाला 2 अध्याय तुम्ही पठण केले तरी चालते. किंवा माझा जर हा व्हिडिओ आता तुम्ही केव्हा बघताय, तुम्ही लेट पाहिला तर तुम्ही महाशिवरात्री नंतर सुद्धा हे पारायण करू शकतात. किंवा महाशिवरात्रीच्या 1 दिवस आधी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा हे पारायण करू शकतात. तुम्हाला जर 7 दिवसाचं पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात. किंवा महाशिवरात्रीला जर तुम्ही तुमच्या पारायणाची सांगता नाही झाली तरी चालेल. लेट महाशिवरात्री झाल्यावर जरी पारायणाची सांगता केली तरी चालेल. लेट पारायण झालं तरी चालेल, कारण कोणाला अडचण असेल तर उशिरा सुद्धा केलं तरी चालतं. आपण ही महाशिवरात्री निमित्त भगवान शंकराची सेवा, आराधना किती भक्तिभावाने करतोय हे तितकंच महत्वाचं आहे. आता शिवलीला अमृत अध्यायाच्या मध्ये प्रत्येक अध्यायाची आपली प्रत्येक अशी फलश्रुती आहे. अर्थात तुम्ही जेव्हा पारायण करता तेव्हा देवाजवळ दिवा लावणं, दीप प्रज्वलित करणं तितकंच महत्वाचं आहे. जर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम. नसेल तर तुम्ही साधा आपण जे काही आणतो बाहेरून तूप, त्याचा सुद्धा दिवा लावला तरी चालेल. तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. पण उजेड मात्र देवघरात असायला हवं, कारण कोणतीही सेवा करताना आधी दिवा लावलाच पाहिजे, हे तितकंच महत्वाचं आहे. आता प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे. 11वा अध्याय हा रुद्र अध्याय मानला गेलेला आहे. तोही शिवलीला अमृत ग्रंथाचा निरुमणी मानला गेलेला आहे. आता जर तुमच्याने 7 दिवसाचं किंवा 5 दिवसाचं पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी 11वा अध्याय, शिवलीला अमृताचा 11वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. 11वा अध्याय जो पठण करतो त्याला रुद्र अध्याय किंवा रुद्र पठण करण्याचं पुण्य मिळत असतं आणि त्याला ब्रह्माची साथ सुद्धा असते. म्हणून शिवलीला अमृताचा 11वा अध्याय हा रुद्र अध्याय मानला गेलेला आहे.
आता मला सांगा, जर प्रत्येक अध्यायापासून तुम्हाला काही ना काही मिळणार आहे, जर संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही केलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे. किंवा जर तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही फक्त 11वा अध्याय सुद्धा पठन करू शकता. पण संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. भगवान शंकर हे साम सदाशिव आहे. ते भक्तांच्या एका हाकेला सुद्धा धावून येणारे आहे, यात काही शंका नाही. आता पारायण झाल्यावर उद्यापन कसं करायचं हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. तुमचं पारायण झाल्यावर भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तुम्ही जानव जोड अर्पण करू शकता. किंवा गहू घ्या, साखर घ्या, तीळ घ्या, हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. जानव जोडं घ्या, पांढरं वस्त्र घ्या. जानव जोडं हे तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाईल किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकता. आधी शिवमंदिरात जाऊन पूजा करून 1 लोटा जल अर्पण करून तुम्हाला हे तिकडे जाऊन दान करायचं आहे. जर तिथे कोणी पंडित असेल तर त्यांना दान करायचं आहे. जर तिकडे कोणीच नसेल तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला ते दान करू शकतात. असं साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात. घरच्या घरी तुम्ही दही भाताचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकतात. घरी कोणतेही काही नाही दाखवलं तरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फक्त दही भाताचा नैवेद्य दाखवून घरी पारायणाची सांगता करायची आहे. खूप काही नाही आहे, फक्त पठण करणं व श्रवण करणं तितकंच महत्वाचं आहे. आपण किती भक्तिभावाने ते करतो, सेवा करतो या तितक्याच महत्वाच्या आहे. ह्या सेवा आपल्याला महाशिवरात्री निमित्त करायच्या आहेत. आणि शिवलीलामृताचं पारायण तुम्ही 11वा अध्याय तुम्ही प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळी सुद्धा पठण करू शकता. प्रदोष काळी म्हणजे काय तर 5च्या नंतर तुम्ही ते 11वा अध्यायाचं पठण करू शकतात. किंवा दर महिन्याला शिवरात्र असते तर त्या शिवरात्रीला सुद्धा तुम्ही पठण करू शकतात. खूप छान असा अनुभव आहे. जर तुम्ही 11वा अध्याय पठण केला नसेल तर नक्कीच आवर्जून सांगेल का 11वा अध्यायाचं पठण करून बघा. खूप छान असा अनुभव तुमच्या जीवनामध्ये एक नवीन आशा, नवीन उमेद घेऊन येईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट सुद्धा. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यं.